हॅलो. तर आज भाजीला काहीच नव्हते म्हणून आईने मशरूम आणले होते. तर मशरूमची भाजी मी पहिल्यांदाच खाणार होते. तर आई म्हणली मी बनवते, तुला बनवता येणार नाही. तर त्याच्यासाठी बारीक टोमॅटो आणि कांदा चिरून घेतला होता आणि मशरूम पण बारीक चिरून मस्त धुवून बारीक चिरून घेतले होते. इथं आईने कढईमध्ये ऑइल टाकलं होतं आणि जिरं मोहरीची आपली साधी फोडणी दिली ती. त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकली आणि मग कांदा टोमॅटो मस्तपैकी असं छान परतून दिलं. कांदा टोमॅटो ते म्हणजे छान जेवढं परतशील जेवढं तेल सुटेल तेवढी भाजी छान होईल. त्याच्यानंतर तिने त्याच्यामध्ये काळा मसाला, लाल तिखट, धने पावडर असं सगळं घातलं आणि तेही छान असं तेलावर परतून दिलं. जेव्हा त्याला तेल सुटलं असं तिला वाटलं की मग तिनं ते मशरूम टाकले. मस्तपैकी मशरूम टाकले आणि मलाच बोलत बोलत करत होती. तिनं सांगितलं की आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही. झाकण ठेवलं की मशरूमलाच पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये ते शिजतात. तर तिनं झाकण ठेवलं आणि एक 10-15 मिनिटांनी हार्डली 15 मिनिटात भाजी शिजून तयार झाली. तर अशी झाली ती मस्तपैकी भाजी. तर ती मला चपाती बनवून देत होती. तर तिला म्हणलं मला चपाती नको. तर मस्तपैकी गरम गरम भाकरी बनवून दिली ती टम्म फुगली होती. तर आजचा माझा टिफिन होता मशरूमची भाजी आणि गरम गरम भाकरी. बाय.